गुरुदैव दत्त. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा परिसस्पर्श. नरहरी नावाच्या एका भक्ताला कुष्ठरोग असल्यानं त्याला सतत अपमान आणि तुच्छता सहन करावी लागत असे. लोक त्याच्याकडे संशयानं पाहत, त्याच्या सावलीलाही अपवित्र मानत. या दुःखामुळे नरहरीचं जगणं अंधकारमय झालेलं होतं, परंतु त्याची श्रद्धा मात्र कधीही डगमगली नाही. लोकांनी नाकारलं तरीही श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आपल्याला स्वीकारतील या दृढ विश्वासानं तो गाणगापुरामध्ये श्रीप्रभूंच्या श्रीचरणी पोहोचला. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दर्शनानं नरहरीचे डोळे भरून आले. त्या क्षणी नरहरी अत्यंत भावविवश होऊन म्हणाले, हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू, तुमचे हे पवित्र कमलचरण म्हणजे परीस आहेत. जसा परीस लोखंडाला स्पर्श करताच त्याचं सोनं करतो, तसंच तुमच्या श्रीचरणांचा स्पर्श पापी, दुबळ्या आणि अपमानित जीवाचं जगणं देखील सोन्यासारखं उजळून टाकतो. नरहरीच्या या भक्तीनं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू प्रसन्न झाले. त्यांच्या कृपादृष्टीनं नरहरीला केवळ कुष्ठरोगापासूनच मुक्ती मिळाली असं नव्हे, तर त्याचा न्यूनगंड, वेदना आणि अपमानाची जखमही भरून निघाली. ज्याला समाजानं तुच्छ मानलं होतं त्यालाच श्रीप्रभूंच्या कृपेनं आत्मसन्मान आणि आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कमलचरणांवरची निष्ठा हाच खरा परिसस्पर्श असल्यानं सामान्य माणसाचं जगणं देखील सोन्यासारखं बावन्न कशी होऊन जातं. गुरुदैव दत्त.